नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागात. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत लालबागमध्ये. लालबाग प्रत्येक उत्सव हा अत्यंत दणक्यात साजरा होतो. ज्या ठिकाणी मी उभा आहे तेजुकाया मेन्शन इथला गणपती बघण्यासाठी खूप गर्दी असते. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या समोर डाव्या बाजूला गणेश गल्लीचा गणपती असतो. सगळ्यात उंच गणपती मुंबईत ज्यांनी सुरू केले ते गणेशोत्सव मंडळ गणेश गल्लीतलं. तर उजव्या बाजूला लालबागचा राजा. अरे वा वा, छान. अशा या पवित्र भूमीमध्ये आज आपण या आजच्या भागाची सुरुवात करणार आहोत. सगळे कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेले आहेत. काही दिवसावरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. त्या गणपती बाप्पा मोरया असं म्हणूया आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. आजच्या भागातल्या 2 वहिनींना आपण भेटणार आहोत. या 2 वहिनींची नावं आहेत प्राजक्ता सावंत आणि वनिता सुर्वे. चला सुरुवात करूया तर आजच्या भागाला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. नाव सांगा. प्राजक्ता विठ्ठल सावंत. वा, बर. आता ओळख करून द्या सगळे. मिस्टर नमस्कार. विठ्ठल सावंत. मुलगी नमस्कार. साक्षी. हे सासू सासरे सासूबाई. नमस्कार. जाऊ माझ्या मोठ्या जाऊ बरं. दीर. हो. ह्या जाऊ ह्या नंदा. भाऊ माझा कोपऱ्यात आहे. वहिनी आणि आमचं सगळं कुटुंब. आणि हे आमचं रणवी सदनचं कुटुंब. नमस्कार. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. म्हणजे पहिल्यापासून तुम्ही इथे राहायला? काळाच वकील आहे माहेर. कुठे? पोलीस लाईन मध्ये. कोण कोण होतं पोलीसमध्ये? पप्पा होते आणि भाऊ होता. काळजोगी पोलीस स्टेशनलाच होते? हा. म्हणजे ते इतकं माहिती आहे लहानपणी वारलेत. म्हणजे मी 7 वर्षाची होती तेव्हा वारलेत. अरे बापरे. आणि मग भाऊ कुठल्या पोलीस स्टेशनला होता? भाऊ इकडे होता माझगाव. आता तो कुठल्या पोलीस स्टेशनला? नाही, आता ऑफ झालाय तो. मग त्यानंतर पोलीस दलात तुमच्या घरातला आता कोण? कोणी नाहीये. पण कुणाला वाटलं नाही की त्यानंतर आपल्यापैकी घरात केलं ना, माझ्या आईने माझ्यासाठी प्रयत्न केला. हा. पण जेव्हा कॉल आला, जेव्हा ट्रेनिंगला बोलवलं होतं त्याच दिवशी माझा साखरपुडा होता. ज्या दिवशी मला पुण्याला दौडला ट्रेनिंगला जायचं होतं त्या दिवशी. मग ते ठीक आहे बोले. नंतर मग लेटर आलं, ते लग्नानंतर आलं मला. तेव्हा प्रेग्नेंट होती 4थ्या महिन्याची. त्यामुळे म्हणजे तेव्हाही जमलं नाही. खूप आईने आमच्या हे केलं त्यासाठी. खूप प्रयत्न केला. मिस्टर काय करतात? कॅनरा बँकेत आहे. नोकरी करतात? नोकरी. आणि तुम्ही आता नोकरी करता? हो, मी पण नोकरी करते. कुठे? प्रायव्हेट मध्ये. प्रायव्हेट मध्ये अकाउंटंट म्हणून. हा. मग मिस्टरांना बोलवा की अहो या. नमस्कार. बसा. 14 वर्षात वहिनीनं काय काय गिफ्ट दिलं सांगा? हा, हे विचारा. हा, हे विचारा. गिफ्ट म्हणजे काय असतं? असं एक हे असतं, काहीतरी बॉक्स बिक्स असतो, त्याला एक छान कापड लावतात. कापड नाही, कागद लावतात. अहो, रिकामी बॉक्स पण दिला नाही असा कधी. साडी दिली ना. हा बघ, साडी दिली तिला. साडी नाही, पैसे देतात. पैसे देणार ना. आणि सांगतात, तू घे, नाही. तुझ्या पसंतीची तू घे ना. पण हा मग तिची पसंत नाही बोलते बोलते हे काय कलर आणला आणि हा काय कलर आणलाय. हा टेक्निकल मुद्दा आहे. वहिनी, तुम्ही जर आणलेली गोष्ट आवडतच नसेल, आवडतच नसेल तिला काय आणणार मग? नाहीतर काय. नाही आणले वगैरे अजून. आणलं नाही, मी कुठे बोलतो आणलं म्हणून. पण आणल्यावर तू अशी बोलतेस मग कलर असा, हे कलर येत असं. आता पाठ आहे तुमची वहिनी. स्वामी लिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं तुम्ही ते लिहिलेलं आमच्या आहे. मागे आहेत. दोघांच्याही मागे आहे. दोघांच्याही पाठीशी आहेत. पण तुम्ही एक काम करा, त्यांची इच्छा आहे रिकामा बॉक्स तरी तो द्या ना त्यांना एकदा. आनंद बघतो आता, प्रयत्न करतो आता. सरप्राईज देणं त्यांना असं हे नाही, आवडत नाही का माहिती नाही. सरप्राईज काय देणार त्याच्यात? तुला आवडतच नाही त्याला सरप्राईज कसं काय देणार? बर्थडेच्या आधी 1-2 महिने पैसे देतील किंवा नंतर पैसे देतील आणि सांगतील लग्नाचा आणि तुझ्या बर्थडेचा दोन्ही मिळून हे. नाही पण आता तू स्वतःच पसंत केलं मला असं आवडते. मी स्वतः पसंत केलं मला आवडेल ते बरं खूप आवडते. करेक्ट आहे. तुमची आवड त्यांना आवडते. कळलं का वहिनी? तुम्ही इथून पुढे काय करा की तुमच्या वाढदिवसाचं गिफ्ट विकत आणा, ते त्यांना सांगा आणि आज रात्री मला तुम्ही द्या असं सांगा. त्यांनी दिलं की तुम्ही अरे असं करा. असं माझंच मी घेईन ना. मग मी नाही त्यांना आश्चर्यचकित हो ना तू. कसं होणार? काय देऊ मी तुम्हाला? हा, हे घ्या. थांबा.
हे समजा आता बघूया. हा. आता तुम्ही तू हे एकदम वहिनी असं विकत एकदम आणलं. हा, असं- हे तुम्ही आता आणलंय विकत, हे घ्या. हा. ओके. हे त्यांना द्या. हा. आता सांगा तुम्ही मला द्यायचं हा. गपचूप. मग तू एकदम अरे वा हा, असं- असं असं थांबा. एकदम हा, तसंच करायचं वाटलं जेव्हा पैसे मी देईन तेव्हा तेव्हा तू हा. तसंच करू. आता पैसे दिलेत हा, असं हा. समजा. आणि तू घेऊन आली आहेस आता हे स्वतःच्या त्याने तुझ्या आणलं. पसंत तू घेऊन आली घेऊन आणली. आता तुम्ही अरे द्या. मी तुला देतो. हा. आता तुम्ही कसं आता तू दाखवा? कसं करणार ते दाखव मला बघूया. हा, दाखवा कसं. छान आहे. हे एवढंच मग ते काय आणलं नाही ते नाही आणलेलंच बरं मग. त्यापेक्षा नाही नाही आणलेलं बरं. आई हे काय हे तू रोजच बोलतेस. हा, आनंद दाखवायला पाहिजे. परत एकदा. आनंद दाखवायला पाहिजे आनंद. आता दाखवणार आहे परत. हा, थांबा एक मिनिट. हा. रुमाल बाजूला ठेवा. जरा घाम फुटलाय. तुम्ही बक्षीस आणलंय, gift आणलंय, या कल्पनेनेच घाम फुटलाय त्यांना. बरं आता बघा त्यांचं. हा, द्या. आनंद व्यक्त कशी करणार ते दाखव मला. काही नाही. अरे पण ते काही नाही ते असं दाखव तात्पुरतं आहे असं आणलंय ते असं आणलंय म्हणून समजून घे कर ना तू. हा, आता असं. हा, परत हा, परत एकदा. थांबा, रुमाल ठेवा. हा, द्या. हा. वा छान आहे. एवढंच छे. काय नको हो ते. मला सवय नाही हो, ह्यांनी कधी गिफ्ट दिलं नाही त्यामुळे मला त्यांना असं सवय नाही हे करायची. आता सांगता ते सवय करतोय ते ना 3 वेळा झालं एक काम तिसरी वेळा व्हायला पाहिजे करा. होतं. एक मिनिट. 14 वर्षात हे झालं नाही. हे त्यांच्या घरातलं गिफ्ट मी यांच्या घरात ठेवतो. उद्यापासून सवय करा. हा. हा, परत एकदा एक 5 वर्षांनी मी कामावर घेऊन येईन संध्याकाळी तुझ्या हातात आणून देत जाईल. हे तू नाही. आश्चर्यचकित घे मग दुसरं काय रोज हेच नाही घेऊन जायचं. बाजारातून रोज काहीतरी आणायचं आणि वहिनीला द्यायचं. मग बघा भाजी कशी देतात ना आणतात ना. हा, भाजी भाजी आणतात आणतो रोज. ना बाजारातला. ते पण तेच झालं ना. अरे आश्चर्यचकित व्हायलाच पाहिजे हो तुम्ही भाजी आणली. हा हे आता मात्र आणत आश्चर्यचकित होते मी. होय ना. होते. आई हा भाजी आणली. असं. बरं झालं. असं. छान. माझ्या मते यांच्या सुखाचं रहस्य, आनंदाचं रहस्य हेच आहे की दोघांच्या नात्यामध्ये खूप खरेपण आहे. त्याच्यामुळे बघा ना की हे त्यांना सांगताना सुद्धा काय वाटलं नाही, पण आजपासून गिफ्ट आणणार हो रोज. रोज कुठं आणणार पण पगार होईल तेव्हाच आणणार ना. मी काय म्हणतो छोटे छोटे काहीतरी घेऊन यायचं ना. हा, प्रयत्न करतो. ठीक आहे. पण पगार झाल्यावर तिच्याकडे देतो ना आम्ही. हा, पगार आल्यावर तिच्याकडे पैसे कुठे असणार मग. पगार सर्व हातातच देतो ना. मग गिफ्ट रोज कुठं आणणार मी. आता बोला वहिनी. आता काय म्हणा तुम्ही. ते बरोबर आहे. बरोबर. माझी इच्छा असते तुम्ही तुमच्या असे एक्स्ट्रा पॉकेट मनी वगैरे असेल त्यातनं तुम्ही मला काहीतरी एक्स्ट्रा देत अरे जा. भाजीचे पैसे दिले ते परत विचारून घेते पैसे किती राहिलेत म्हणून. मग एक्स्ट्रा कुठे राहणार. गणपती बाप्पा लवकर या. मी पुढच्या वर्षी नाही, आत्ताच धावत या असं मला वाटायला लागलंय. पण खूप छान. पण तुम्ही त्याला दिलंय गिफ्ट पुष्कळ. मी वाटच बघत असते कुठल्या काय येतं आणि त्यांना गिफ्ट देते. दिवाळी, गणपती, हो, देते. त्यांचं बर्थडे, देते, त्यांच्या ती लग्नाचा देते मला. बर्थडे आणि मग? सरप्राईज देते. आणि तुम्ही नाही. मग तिची पसंतच नाही तर मी कसं काय देणार मला ते सांगा तुम्ही. एकदा आणून तर तिची बघा. पसंत चांगली आहे म्हणून मी काय मला आणलेलं गिफ्ट चांगलं वाटतं मला. अच्छा, त्यांची हो. पसंत. हे जे काय तुम्ही ठरवून टाकलंयत ना. बरं, आता मी तुम्हाला घरातलं काय काय माहिती आहे ते जाणून घेतो. प्रश्न विचारतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचं. बघ आज वहिनींना किती बक्षीस तुम्ही मिळवून देताय ते तरी गिफ्ट द्या आता सरप्राईज म्हणून. बघूया. सोपं विचारा. हा, तुमच्या फ्रीजमध्ये चॉकलेटी रंगाच्या थंड पाण्याच्या किती बाटल्या आहेत? 5. चुकलं ना. मग अभिनंदन, बरोबर आहे उत्तर. धन्यवाद. चला एकदम एक झालं आता. एक झाला. एक गिफ्ट दिलंय तुम्हाला. बरे तुम्ही सांगा मिस्टरांची नावडती भाजी कोणती, म्हणजे जी भाजी आवडत नाही? कोबी. चुकीचं. ते बघा त्यानेच सांगितलं चुकी. काय? भाजी शेपू. शेपू. पण मग काय माहित आहे मला सर्व भाज्या आवडतात. हा. आता सांगायचं म्हणून मी शेपू सांगितली आणि समजा उद्या मी नाही सांगितले नाही आवडत म्हणून मला ते पण भाज्या पण नाही भेटणार खायला भेटणार म्हणून मी बोललो काय नाही ते सांगायचं उद्या मी शेपू सांगितली. काय प्रेम आहे दोघांचं एकमेकावर. मला असं वाटतं तुम्हाला शेपूचीच भाजी आज गिफ्ट म्हणून द्यावी. बरं आता तुम्ही सांगा, हे उत्तर आलंच पाहिजे नाहीतर काय खरं नाही तुमचं. वहिनींची घनिष्ठ मैत्रीण तिचं नाव काय? आपला पहिला काय ना तिचं सावंत. नाव काय? सावंत आडनाव. कुठं राहा मी विचार. थांबत नावाने ओळख ना वहिनी बोलतो त्यांना. ते ठीक आहे पण नाव नाव पाहिजे. नाव त्यांचं मी वहिनीनेच हाक मारू त्यांना. वहिनींनी नाही, आता नाव सांगा. आता वहिनींची मैत्रीण आहे. हा, सुप्रिया सावंत. अभिनंदन, बरोबर आहे. बर, आता मी एक दोघांना मिळून कोडं घालतो. आहे ती इवलीशी,
तलवार बाळगते छोटीशी, फुला फुलात हिंडते, आपलं काम करते, कोण? मधमाशी. तुमचं काय म्हणणं आहे? फुलपाखरू असेल, दोन्हीपैकी एक. नाही, मधमाशी. मधमाशी, मग मधमाशी. त्या शब्दाच्या बाहेर नाही. तुम्ही मधमाशी म्हणाला, हो मग मधमाशी. नाही, खरंच नाही माझ्या शब्दाच्या बाहेर. हो ना? कारण प्रेम आहे, हो शब्दाच्या बाहेर नाही, म्हणजे प्रेम आहे म्हणून. अभिनंदन, उत्तर बरोबर. त्यामुळे आता 3 उत्तरं बरोबर आली. चला, ही लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन वहिनी. थँक्यू. भेटूया कुटुंबात. नमस्कार. सासूबाई कुठल्या? या सासूबाई. नमस्कार. हे सासरे हो. आणि ही मध्ये उभी आहे ही मुलगी. म्हणजे नात त्यांची, बरोबर ना? बरं, तू आतमध्ये आलीस मगाशी या मधल्या ब्रेकमध्ये, तेवढ्यात बाबा तुझ्यावरती का चिडले? काय झालं सांग ना मला. का 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 रागवले होते? काहीतरी पाहिजे होतं ना. मेकअपचं काहीतरी पाहिजे होतं. हा, काय झालं जरा दोघांचा डायलॉग, म्हणजे मला दोघांचा डायलॉग पाहिजे. काय झालं? ते काय आता मी ती त्याला बोलत होती मला नेल्स पाहिजे तर ते बोलले थांब ते ठेवले. थांब, ते काय बोलले सांगतो, काय झालं? आता राहून द्या, आता पुढे नंतर बघूया. कोण बघणार आहे तुला असं बोलले. बरोबर की नाही? आता बस, चांगली दिसतेस, चल तिकडे बाहेर. लगेच खोकला लागलाय तिला. आणि आता वहिनी अभिनय करणार. बघूया वहिनींचा अभिनय. हा, न बोलता अभिनय करा. चला, अभिनय वेळ सुरू झाली. सगळे बोलू शकतात. मी बोलू नका. जेवायला चला, जेवण वाढा. शेपूची भाजी बनवून वाढा. मिठाई. हा, तुला गिफ्ट घेऊन या. हा, मी तुला गिफ्ट. मी तुला गिफ्ट नाही मला गिफ्ट आणणार नाही तर मी तुम्हाला जेवायला देणार नाही. शेपूची भाजी देणार. परत थांबा. संपूर्ण तुला मी वाक्य. गिफ्ट नाही आणलं तर तुम्हाला शेपूची भाजी देणार. अभिनंदन. काय प्रेम आहे दोघांचं. 1000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला.